जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच भावाच्या लाडके युट्यूब चॅनल जिचं नाव मित्रांनो PS क्रिएशन. तर आपला चॅनलवरती बऱ्याच दिवसांनी आजचा व्हिडिओ आलेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटते ते कमेंट करून सांगा. तर तुम्ही व्हिडिओचा प्रयोग बघितला नसेल तर आजचा म्हणजे प्रयोग बघितला नसेल म्हणजे आजचा व्हिडिओ आज आपण अलग मिशन ॲपवरती बनवला. तर आजचा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल म्हणजे आजचा व्हिडिओला तुम्ही जर न लाईक करता बघत असाल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, चॅनलला असेल आणि बेल ऑल करा म्हणजे तुम्हाला आपले बाकीचे व्हिडिओ सगळ्यात पहिले बघायला मिळतील. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण इथं फर्स्ट स्टेप करूया. तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या सरळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, लिंक आहे आत्ता जाऊन परत जावा. आजचा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओच्या बाहेर करू नका. तर तुम्हाला लाईट मोशन ॲपचा व्हिडिओचं दुसरं लागेल ते खूप मोठं होणार आहे. म्हणजे व्हिडिओ जरा मोठा होईल आणि व्हिडिओ सगळं तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये लाईट मोशनची सगळी मिळेल तुम्हाला. चला तर आपण सुरुवात करूया. बघा पहिल्यांदा बघा तुम्ही साइन इन करून घ्यायचे. बघा मी फेसबुकचा अकाउंट जोडले, तुम्ही फेसबुकचा अकाउंट जोडू शकता. तर प्रोजेक्ट सेपरेट प्रोजेक्ट असं असतं. तुम्हाला एक उदाहरण तुम्हाला देतोय. बघा क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये क्लिक करायचे. बघा लेअर घेतो मी. बघा 3 कटर गेलेलं नाही. फिल कॉम्पिटिशन एरिया आणि फिल कॉम्पिटिशन एरिया हे समजून घ्यायचं. फिल कॉम्पिटिशन एरिया म्हणजे असं होणार आणि फिट म्हणजे होता असे येणार. डबल आपण केलं फिल कॉम्पिटिशन मध्ये ह्याचे. जर तुम्हाला सॉन्ग ॲड करायचं असेल तर इथं बघा ऑडिओवर क्लिक करायचे. तर इथं बघा आवाज तुम्हाला कळणारच नाही तरी इथं तुम्ही अशी ह्याच्यावर क्लिक करायचं. नंतर ह्याच्यावर का असं क्लिक केलं का नुसतं असं बघा वरच्या टाइमलाईन आहे का ना क्लिक करायचं नुसतं असं तुम्ही बीट घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जर तर इथनं पण रेशो बदलावा येऊ शकतो तुम्हाला. असं 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 इथनं किती तुम्हाला क्वालिटी पाहिजे, रेझोल्युशन, फ्रेम रेट, ब्लॅक करायचे का बॅकग्राऊंड ब्लॅक तर तुमच्या ह्याच्यानं केलं चालते. तर बघा शेप बीप सगळे ह्याच्यात शेप ऑडिओ मीडिया शेप टेक्स्ट तुम्हाला ॲड करून आपलं चॅनलचं नाव टाकतोय PS क्रिएशन. व्ह्यू वॉल कॉन्ट्रीब्यूट केलं असे क्वांटिटी तुम्ही इम्पोर्टच करा सांगतो तुम्हाला. तर 3 डॉटवर क्लिक करायचे. फक्त लँग्वेज कुठली सिलेक्ट करायची, इम्पोर्ट कॉन्ट्रीब्यूट करायचे सिलेक्ट. तर इथं मी बघा फॉन्ट्सवर क्लिक करतो. तुम्हाला जर फॉन्ट्स पाहिजे असतील तर तुम्हाला देऊ शकतो आपण. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला आपल्या इन्स्टाच्या पेजवर जायचे. म्हणजे इन्स्टाच्या आपल्या पहिल्यांदा ह्या चॅनलच्या सगळं प्रोफाईलमध्ये जायचे. या चॅनलच्या प्रोफाईलमध्ये गेल्यावर आपल्या आपण डिस्क्रिप्शन टाकले का नाही वर त्याच्यावर क्लिक करायचे. खालची PS क्रिएशन 192 हे चॅनल आहे आपलं, त्याच्यावर क्लिक त्याच्यावर आपण क्लिक करू शकतो. आणि तुम्हाला तिथे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही इंस्टावर जाल. इंस्टाच्या व्हिडिओवर तुम्हाला काय करायचे, ऑल फॉन्ट्स अशी कमेंट करायचे पहिल्या नंबरच्या दिवशी. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचे, फॉलो करायचे आपल्याला. त्याच्या आधी फॉलो करायचे, त्यानंतर कमेंट करायचे
आणि व्हिडिओ 3 जणांना शेअर करायचं, एवढंच काम करायचं. तर आता तुम्हाला आहेत बघा इंग्लिश फॉन्ट आपल्याकडे आहेत सगळं. तर मी काय नाही तर मी लागल तसं माझं फॉन्ट घेतो. तर तुम्हाला हो का तर मी फॉन्ट ऍड करून घेतलेलं. ते कलर फिलमध्ये जायचे तुला मला कुठला पण कलर राहिले ते तर आहे ना साईज वाढवतो बाजू. तर बघा इथनं तुम्ही ऍडजस्ट करू शकता. इथं बघा इथनं हे आहे का नाही हो दिसतोय का नाही याच्यावरून तुम्ही असं हे करू शकता. त्याच्यावर ही 2 दिसतात का नाही बाण प्रत्येक त्याच्यावर क्लिक करायचं फक्त असं बघा. बघा इथनं कलर तुम्ही बदलू शकता. आणि तुम्हाला स्ट्रोक ऍड करायचं बघा ब्लॅक मध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा असतं. बॉर्डर पण ऍड करायचं. तर हे झालं हे जर टोटल टेक्स्टचं. आता तुम्हाला फॉन्ट्स म्हणजे आयफोन फॉन्ट्स ऍड करा. तुम्हाला साईज वाढवतो म्हणजे तुम्हाला कळेल. तर बघा मी एक तुम्ही म्हणसाल दिसत नाही मला म्हणजे असं ह्या प्रकारे दिसतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं 1 2 3 ऑप्शन दिसतो. म्हणजे ह्याच्यावर क्लिक करायचं ह्याच्यावर 3 ऑप्शन दिसतो. मधल्या हे ऑप्शनवर क्लिक करायचं. मधल्या ऑप्शनवर क्लिक केलं तर हे आहे ना हे पुढचं असं करायचं. मग असं येतं तुम्ही म्हणसाल आता आयफोन फॉन्ट कसा ऍड करायचं. त्यासाठी तुम्हाला काय करायचं ह्याच्यावर क्लिक करायचं. आणि तुम्ही तुमच्याकडे आयफोन फॉन्ट असेल ना तो इम्पोर्ट करायचा. कसा इम्पोर्ट करायचा तुम्हाला समजेल कसा दिसतो. तरी तुम्ही आयफोन फॉन्ट घेतला तुम्ही पाहिजे तसं इथे करू शकता. तुम्हाला तर तुम्ही हे ना तुम्ही आपलं PNG पण बनवू शकता. अशा प्रकारे तुम्ही सर्व काही बनवू शकता. तर आता हा इंटरफेस झालेला आहे. आता तुम्हाला हॅलो तुम्हाला आता सॉंगचं ट्युटोरियल पण झालेलं आहे. आता तुम्हाला शेप ऍड करायचं कसं शिकवते. शेप बटनावर क्लिक केलं आता इथनं तुम्ही 1 2 3 6 8 म्हणजे समोरासमोर ऐकून दिलेलं असं बघा. तुम्ही इथं फिरू शकता असं असं बारीक करू शकता असं करू शकता. तर आता तुम्हाला इथं त्याच्यावर बॉर्डर ऍड करायचं असेल तेही करू शकता. इथं खाली प्रकार आहेत त्याच्यावर आपण सिलेक्ट करून असं करू शकतो. तर असं तुम्ही करू शकता. तुम्हाला जर हो का आता तुम्हाला हो का ह्याच्यात इमेज ऍड करायची ह्या साईज मध्ये. तर तुम्हाला काय करायचे बरोबर सेट करून घ्यायचे. त्याच्या खाली घ्यायचे आणि 2 लेअर सिलेक्ट करून घ्यायचे. एक वरचे 3 इथलं मधलं ऑप्शन आहे ना ते सिलेक्ट करा. अशा प्रकारे तुम्ही ग्रुप करू शकता. एडिट ग्रुप मध्ये जाऊन तुम्हाला हो का ह्याच्यासारखं तुम्ही बनवू शकता. आता तुम्हाला बघा ग्रुपचं ट्युटोरियल झालं सगळं ट्युटोरियल झालं. आता तुम्हाला काय करायचं तर व्हिडिओ एक्सपोर्ट कसं करायचा ह्याच्यावर क्लिक करायचे. 1080p ठेवायचे. तुम्हाला फुल रेट म्हणजे फुल क्वालिटी लो मधली नसेल चालेल तर फुल करून घ्यायचे. रिड्यूस करू शकतो तुम्ही. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवतो.
हो सॉरी, मेन म्हणजे आपलं शेकेपेक्स ट्युटोरियल राहिलेलं आहे, ब्लेंड्स पण ट्युटोरियल राहिले बघा. त्याच्यावर तुम्ही बघा ब्लेंडिंग ऑफिस कीवर क्लिक करून तुम्ही ब्लेंड ह्याचा कमी करू शकता. असं इफेक्ट्सवर क्लिक करून ॲड इफेक्टमध्ये सगळ्या इफेक्ट ॲड करू शकता. म्हणजे तुम्हाला एक कलर अँड लाईटचा इफेक्ट दाखवतो तुम्हाला. त्याचं क्यू शिफ्ट नावाचा हा घेतो मी बघा. इथं की ॲड करायचे, एक की ॲड केली, पुढे एक की ॲड केली आणि शेवटला एक. जी पहिली जी की आहे त्याच्यावर तुम्ही असं त्याच्यावर तुम्हाला कलर बदला येऊ शकतो. असं तुम्ही करू शकता. इथं ब्लेंड मी आवाज वाढवतो. तर तुम्ही सगळं करू शकता. तर आता तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरवर क्लिक करायची. तुम्ही साईज वाढवू शकता, ही कमी करू शकता. तर ग्राफ पण दिलेला आहे, की दिले काय नाही. तर ग्राफ स्केल दिलेलं आहे. इथं तुम्ही सर्व काही इथून करू शकता. आणि तुम्हाला जास्तीत जास्त शिकायचं असेल तर ट्युटोरियल असते, त्याच्यावर तुम्ही सगळं कसं करायचं ते ए टू झेड ह्याच्यावर शिकवलेलं आहे. कसं वाढवायचं, हे कसं करायचं सगळं ट्युटोरियल ह्याच्या व्हिडिओला आहे. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर सगळं ट्युटोरियल आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगला वाटलाच असेल, मी आशा करतो अशी. तर आजच्या व्हिडिओला तुम्ही जर अजून सुद्धा लाईक केलं नसेल तर पटापट लाईक करून घ्या. कारण आपले आता म्हणजे उद्यापासून म्हणजे आता आजपासूनच व्हिडिओ येणार आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपले बाकीचे व्हिडिओ म्हणजे आजचा व्हिडिओ पाहिला आहे, आजचा व्हिडिओ झाल्यानंतर पुढे व्हिडिओ येणारच आहे. तर ते व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सपोर्ट द्या. कारण आपला चॅनल डाऊनमध्ये आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब केलेले लोक आपले चॅनलचे व्हिडिओ बघत नाही. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागते आणि चॅनलचे व्हिडिओ पूर्ण बघायला लागते, कुठेही न स्किप करता. चला तर आजचा व्हिडिओ धन्यवाद संपवूया.